नमस्कार, मी निरंजन. केंद्र सरकारने वक्फ बोर्डच्या बिलमध्ये एक अमेंडमेंट आणली आणि तेव्हापासून हा विषय खूप वादग्रस्त झाला. आपणही इजी न्यूजवर या वक्फ बोर्डच्या अमेंडमेंटच्या निमित्ताने काही व्हिडिओज यापूर्वी केलेले आहेत. त्यानंतर हे सगळं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि सर्वोच्च न्यायालयातून काहीतरी याचा निर्णय मिळेल, न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. पण नेहमीप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने माती खाल्ली आणि आता एक वेगळीच आणि विचित्र समस्या या वक्फ बोर्डच्या प्रॉपर्टीज बद्दल ही उपस्थित झालेली आहे. त्या निमित्ताने आज आपल्यासोबत हा विषय चर्चा करण्यासाठी म्हणून पुण्याहून ऍडव्होकेट समीर शेख हे जॉईन होत आहेत. समीरजी नमस्कार, तुमचं स्वागत इजी न्यूज मध्ये. मला पहिल्यांदा हे सांगा की आता जी समस्या निर्माण झालेली आहे वक्फ बोर्डच्या प्रॉपर्टीज बद्दलची, ती एक्झॅक्टली काय आहे? विषय असा आहे की 2025चा ऍक्ट आला, वक्फ अमेंडमेंट ऍक्ट आला आणि त्याच्यासोबत उम्मीद रूल्स आले आहे 2025चे. हे रूल आल्यानंतर याच्यामध्ये जितक्या काही प्रॉपर्टीज आहेत वक्फच्या, ज्या रजिस्टर्ड आहेत किंवा ज्या रजिस्टर्ड नाहीत, त्या सर्वांना उम्मीद पोर्टल सरकारने बनवलं आणि उम्मीद पोर्टल बनवून त्याच्यामध्ये नोंदणीकृत करून त्यांनी अविभाज्य एकदम ठरवलं की केलंच पाहिजे. मग आता सर्व लोकांना याची माहिती नाही. बरं, दुसरी गोष्ट अशी की 6 महिन्याची मुदत दिली. 6 महिन्याच्या आत संपूर्ण देशभरातले जितके काही वक्फ आहेत, काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत, या सर्वांनी 6 महिन्याच्या आतमध्ये रजिस्ट्रेशन करणं मॅन्डेटरी केलं. रजिस्टर असणारेही पुन्हा रजिस्टर करायचे. हे मी तुम्हाला पुढे सांगतो की काय, जे रजिस्टर आहेत तेही, जे रजिस्टर नाहीत तेही पुढे मी सांगतो तुम्हाला. बरं, याच्यानंतर काय झालं, मुस्लिम पर्सन लॉ बोर्ड कोर्टात गेलं, सुप्रीम कोर्टामध्ये गेलं. याला चॅलेंज केलं, वक्फ अमेंडमेंट ऍक्टला चॅलेंज केलं. 43 अमेंडमेंट होत्या. या 43 अमेंडमेंटला सगळ्या 43ला त्यांनी चॅलेंज केलं. मुस्लिम पर्सन लॉ बोर्डने विविध लोकांनी केलं. परंतु ते सरकारनं ते सुप्रीम कोर्टाने ते फेटाळून लावलं आणि त्याच्यामध्ये इंटरिम ऑर्डर, म्हणजे फेटाळलेलं अजून ते प्रकरण पेंडिंग आहे, ते डिसिजन झालेलं नाही. त्याच्यामध्ये इंटरिम ऑर्डर द्यायला नकार दिला. इंटरिम ऑर्डर मध्ये म्हणजे सुरुवातीला मुसलमानांना असं वाटलं होतं की काहीतरी आपल्याला रिलीफ मिळालेला आहे वगैरे वगैरे. सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढलेत, परंतु आदेश नाही केलेला. तर स्टे नाही दिला. स्टे नाही दिला कसं कुठल्या याला, इन्क्लुडिंग हा जो वक्फचं जे पोर्टल आहे, उम्मीद पोर्टल आहे, याला देखील स्टे दिलेला नाही. मग स्टे दिलेला नसताना सरकारने 3 जूनला हे पोर्टल ऍक्टिव्हेट केलं आणि 3 जून पासून ते कसं करायचं याची सुरुवात केली. मग ते कसं वापरायचं, ते हँडल कसं करायचं याची माहिती देणारे व्हिडिओ सरकारने 25 जुलै नंतर, म्हणजे जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये युट्यूब वगैरेला टाकले. म्हणजे जुलैपर्यंत लोकांना ते माहितीच नव्हतं की कसं करायचं. मग आता हे युट्यूब वगैरेला जे व्हिडिओ आलेले आहेत सरकारचे, हे व्हिडिओ आहेत, अशा प्रकारचे व्हिडिओ आहेत, हे लोकांना माहित व्हायला ऑक्टोबर जोडावा लागला. ऑक्टोबरचं मध्यांतर गेल्यानंतर लोकांच्या हे डोक्यात आलं की बाई काहीतरी असेल. आणि माझ्या अंदाजाप्रमाणे मी 4 ऑगस्टला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डला एक मेसेज केला होता की याच्यावर लक्ष द्या, हे आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्याच्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये ऑर्डर आली सुप्रीम कोर्टाची, त्याच्यामध्ये काही रिलीफ मिळालेलं नाही. बरं, ह्या प्रॉपर्टीज रजिस्टर करायच्या आहेत. आता पुन्हा रजिस्ट्रेशन करायचं. बरं, रजिस्टर कोणी करायच्या? तर रजिस्टर करायच्या आहेत मुतवल्ली, खादिम, मुजावर, सज्जादा नशीन वगैरे वगैरे लोकांनी, मॅनेजर. मग हे जे लोक आहेत, जर का आपण पाहिलं देशभरातले जितके मुतवल्ली आहेत, जर का हे पाहिलं तर 90% मुतवल्ली हे म्हातारे दिसून येतील आणि ज्यांना टेक्नॉलॉजीचा कसलाही गंध नाहीये. एखादा माणूस जर मोबाईलमध्ये घुसून बसलेला आहे असं जर का लोकांना दिसलेलं असतं, तो मोबाईलमध्ये बसतो, टेक्नोसॅव्ही आहे, तर धार्मिक लोक, कुठल्याही धर्माचे असू दे, धार्मिक लोकांचा अशा लोकांकडे पाहायचा दृष्टिकोन वेगळा आहे. मग ते त्याला मुतवल्ली कशाला बनवतील? आणि ते आता आहे एक्झिस्टिंग मुतवल्ली, हे सगळे वयस्कर गृहस्थ आहेत आणि ह्या वयस्कर लोकांना टेक्नॉलॉजी कळत नाही. मग आता राहिलेला आहे समजा ऑक्टोबर नंतर 5 डिसेंबर, म्हणजे नोव्हेंबरचा एकच महिना आपल्या हातात आहे. या 1 महिन्यामध्ये सगळ्या स्टेट, भारतातले सगळ्या स्टेटमध्ये, खेड्यापाड्यापासून इव्हन सिक्कीम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, ह्या
अशा दुर्गम प्रदेशापासून ते महाराष्ट्रासारख्या, गुजरात सारख्या टेक्नॉलॉजीमध्ये समृद्ध अशा भागाला देखील हे करणं अवघड आहे. हे शक्य नाहीये की एवढ्या वेळात हे सगळं होऊन जाईल. नाही, आता याच्यातले परत भाग आहेत की मुळामध्ये जर का हे सगळे वक्फ बोर्डचे अमेंडमेंट, सर्वच्या सर्व अमेंडमेंट या जर कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केल्या, तर पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग असताना ही वेबसाईट सुरूच कशी केली केंद्र सरकारने? हा जो विषय आहे हा कायद्याचा आहे. म्हणजे एक टेक्निकल गोष्ट आहे की ही वेबसाईट सुरू करू नये म्हणून कोर्टाचा स्पष्ट आदेश नसल्यामुळे केंद्र सरकारने हे सुरू केली. सरकार खूप चांगले आहे, सरकारची नियत पण चांगली असलीच पाहिजे. जितकं सरकार चांगलं आहे तितकीच त्याची नियत चांगली आहे, याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. परंतु काही अधिकारी आणि काही कंपन्या त्या सरकारपर्यंत वस्तुस्थिती पोहोचू देत नाहीत, त्या अडथळा ठरल्यात. जसे मागच्या सरकारने सन 2012 पासून, त्याच्यानंतर 12चा ऍक्ट आल्यानंतर त्याच्यानंतर एक वामसी म्हणून पोर्टल सुरू केलं होतं, WAMSI. ह्या वामसी पोर्टलवर जवळपास 60% 65% संपूर्ण देशाचा डेटा ऑलरेडी आहे. मग ह्या पूर्वीच्या सरकारच्या लोकांचं काम होतं की त्यांनी ह्या सरकारला सांगावं की आम्ही एक असं पोर्टल बनवलेलं आहे ज्याच्यामध्ये 65% 70% जे काही आहे हा संपूर्ण डेटा आहे, मुतवल्लींच्या नावासकट, जमिनीच्या कागदांसहित संपूर्ण डेटा आहे. मग हा डेटा जर का आहे तसा ट्रान्सफर केला, वामसीचा डेटा उमेद पोर्टलवर ट्रान्सफर केला, तर अर्ध बर्डन तिथंच संपतंय, अर्धा बोजा संपतोय. परंतु काही लोक हे सरकारला सांगत नाही. बिचारे सरकार ते एकटे, ते तरी काय काय करणार? नाही, बिचार मला तुम्ही सांगा, मागच्या सरकारने, म्हणजे हेच तर सरकार होतं ना आधी, तर गेली तिसरी टर्म आहे या सरकारची, आणि यांच्याच काळामध्ये म्हणजे 2014 नंतर आलेलं पहिलंच सरकार आहे. 2014च्या पूर्वीच्या म्हणजे इतर पक्षांच्या सरकारचं, असं माझं थोडक्यात म्हणणं आहे. नाही, हे 2014च्या आधी वामसीचा डेटा झाला तयार का? हो, 2014च्या आधीपासून झालं. पण मग तो हे कोणीच कसं पॉइंट आउट करून दिलं जात नाही अजूनपर्यंत? हे केलं पाहिजे. हा डेटा ऑलरेडी सरकारकडे उपलब्ध आहे आणि ती सरकारी साईट आहे, आणि सरकारने त्याच्यावर कोट्यावधी रुपये खर्च करून ती साईट बनवलेली आहे. कोट्यावधी रुपये खर्च झाले. बरं, ही साईट स्वतः, जसं आता हे सरकार बनवतंय, याच्यामध्ये स्वतः हे वेडपट लोक, अशिक्षित लोक, अडाणी लोक ते रजिस्ट्रेशन करतात, त्यांच्याकडनं चुका अपेक्षित आहेत. परंतु वामसी जी साईट बनली ही अधिकाऱ्यांनी बनवलेली आहे. ती काही साध्या सर्वसाधारण लोकांनी बनवली नाही, तर त्यामुळे ते आणखीन परफेक्ट डेटा आहे त्याच्यामध्ये. आता तुम्ही मला जे सांगितलं की ही अशी एक वेबसाईट बनवल्यानंतर रजिस्ट्रेशन करायला सांगितलं, तर रजिस्ट्रेशन करायला सांगितल्यानंतर हे रजिस्ट्रेशन कसं करायचं, ती वेबसाईट कुठली आहे, त्या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन एकाच प्रकारे होतं का, त्याचा एक फॉर्म आहे का 2-5 फॉर्म आहेत, किंवा त्याच्यासोबत काही कागदपत्र जोडायची आहेत का, या संदर्भामध्ये सरकारतर्फे काही माहिती म्हणा किंवा प्रशिक्षण म्हणा देशभरामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांचं तरी कमीत कमी ते तरी केलं गेलं का? याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. सरकारने जुलैच्या आठवड्यामध्ये युट्यूबला व्हिडिओ अपलोड केले. ते व्हिडिओ जर आपण पाहिले तर त्याचे 2000-3000 व्ह्यू आहेत. कोट्यावधी लोकांच्या देशामध्ये 2-3 हजाराचे व्ह्यू आता वाढतील. आता समजा ते लोक शोधायला सुरुवात करतील. एक तर ते झालं. दुसरी गोष्ट, सरकारी अधिकाऱ्यांना स्वतःचं ट्रेनिंग द्यायचं काम हे सप्टेंबर नंतर सुरू झालं. सप्टेंबर पर्यंत स्वतः अधिकाऱ्यांना ट्रेनिंग नव्हतं. मग त्याच्यानंतर वक्फ बोर्डाचे अधिकारी, मेंबर्स, वक्फ बोर्डाचे जे काही जबाबदार व्यक्ती आहेत त्यांच्याकडून ही अपेक्षा होती की त्यांनी लोकांमध्ये जावं आणि हे प्रशिक्षण शिबिर तालुका पातळीवर घेतलं जावं. प्रत्येक तालुक्यामध्ये, म्हणजे पुण्यात जिल्हा जर घेतला तर पुण्याच्या 14 तालुक्यामध्ये त्याचं हे होणं गरजेचं आहे. तर ते काही झालेलं दिसलं नाही. आता याच्यानंतर होणार आहे काही प्रोग्राम. काहीतरी 15 ऑक्टोबरला एक प्रोग्राम झालेला आहे, आणि आता 1 नोव्हेंबरला नारायणगाव येथे एक प्रोग्राम आहे. ते करतायत. आता त्यांची जेवढी शक्ती आहे त्या शक्तीनुसार ते काम करतायत. परंतु याच्यामध्ये केंद्रीय यंत्रणा, म्हणजे सरकारने काय केलं, म्हणजे खूप चांगली गोष्ट केली की सरकारने ज्या कंपनीने टेक्सटाईल मिनिस्ट्री किंवा इतर मोठ्या मोठ्या मिनिस्ट्रींचं काम केलेलं आहे त्या कंपनीला, म्हणजे सिल्वर टच म्हणून कंपनी आहे, त्या कंपनीला हे काम दिलं उमेद पोर्टलचं. तर एवढं चांगलं STTL तर
ही जी कंपनी आहे सिल्वर टच, या कंपनीला काम दिलं तर तसंच सरकार आपल्या अधिकाऱ्यांना देखील सांगू शकलं असतं. तर केंद्रीय अधिकाऱ्यांची ही जबाबदारी खास करून तहसीलदार आहे, तलाठी आहे. जर का तलाठ्यांना कामाला लावलं तर सगळं लवकर होऊन जाईल. गाव पातळीवर होऊन जाईल काम. पहिली एकच सेकंद. सिल्वर हं. टच ही जी कंपनी आहे, ही कंपनी मुंबईमध्ये काळबादेवीच्या इथं भारतीय जनता पक्षाचं IT सेल चालवत होती. बरं. आणि याच्याबद्दलचं काळबादेवीच्या ऑफिसमधल्या IT सेलचं एक मोठं स्टिंग ऑपरेशन त्या काळात घडलं होतं, की 70-80 अच्छा. जणांना त्या ठिकाणी नोकरी दिली होती. त्यांची राहायची व्यवस्था केली होती. त्यांना 40-40 हजार रुपये दिले जायचे आणि ते 3 शिफ्टमध्ये भारतीय जनता पक्षाचं खोटा प्रॉपगंडा पसरवणारं काम हे त्या ठिकाणून होत होतं. अच्छा. हे 2014च्या आसपास एक मोठं स्टिंग ऑपरेशन झालं होतं. मला त्याची बरं. कदाचित क्लिप सापडेल सुद्धा. आता याच कंपनीला आता सरकारची वेबसाईट जी बनवायला दिली, ती वेबसाईट तरी चालू आहे का? हा, वेबसाईटमध्ये प्रॉब्लेम काय येतात मी तुम्हाला सांगतो. वेबसाईटमध्ये रजिस्ट्रेशन जे करायचं आहे हे दोन प्रकारे करायचं आहे. पहिलं की अगोदर तो जो माणूस आहे, व्यक्ती आहे, मुतवल्ली असो, मुजावर असो, खादिम असो, सज्जदन, हे ह्यातलं रजिस्ट्रेशन करायचं आहे. हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी 2 गोष्टी लागतात. एक त्याचा ईमेल आयडी, दुसरा त्याचा मोबाईल नंबर. याच्यावरनं ओटीपी जनरेट होतो. ते ओटीपी क्लिअर केल्यानंतर मग तो त्याचं नाव, वडिलांचं नाव वगैरे सांगतो आणि मग त्याचा फोटो, आधार कार्ड वगैरे गेल्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन होतं. तो माणूस तो केपेबल होतो रजिस्ट्रेशन करण्यासाठी. हे करताना मागच्या 4-5 दिवसापासून असा अनुभव येतोय की एकतर जो कॅप्चा आहे तो कॅप्चा रीड होत नाही. दुसरी गोष्ट अशी की ओटीपी जनरेट होत नाहीये, कारण त्याच्यामध्ये लोड वाढलेला आहे. बरं, काम किती झालेलं आहे तर महाराष्ट्रामध्ये 33,000 एक्सपेक्टेड वर्क रजिस्ट्रेशन आहे. त्याच्यापैकी आतापर्यंत 2,000 रजिस्टर्ड झालेले आहेत. त्या 2,000 पैकी बापरे! 1400 ऍक्सेप्ट झालेत. 1400 ऍक्सेप्ट झालेले आहेत, 600 रिजेक्ट झालेले आहेत. हो. हे जे रिजेक्ट झालेले आहेत ते काहीतरी त्रुटीमुळे, त्या त्रुटी मी पुढे तुम्हाला सांगतो, त्या त्रुटीमुळे रिजेक्ट झालेले आहेत. मग त्यांना रिजेक्ट झालेलं, आपलं रजिस्ट्रेशन रिजेक्ट झालेलं आहे याची कल्पना देण्याला ना मेसेज गेलेला आहे, ना त्यांना मेल गेलेला आहे, ना त्यांना कुठल्या प्रकारे समजवण्यात आलेलं आहे. ते युअर डेटा इज अपलोडेड असं एक स्क्रीनवर लिहून येतं, त्याच्यानंतर काही सक्सेसफुल वगैरे वगैरे काही तुम्हाला मेसेज येत नाही. मग ह्या ज्या ग्लिचेस होत्या, या कंपनी, म्हणजे आता तुम्ही म्हणताय एवढा मोठा अनुभव आहे कंपनीला, मग एवढ्या अनुभवी कंपनीने लोकांना हे सांगणं आणि हे समजावणं हे अपेक्षित होतं. तर ते त्याच्यामध्ये कंपनीचे कर्मचारी देखील जे आहे ते म्हणावे तसे यशस्वी होताना दिसत नाहीत. नाही, ते यशस्वी होत नाहीत का त्यांना व्हायचंच नाहीये हे करण्यात. आणि दुसरा भाग मला असं तुम्हाला विचारायचं आहे की आता तुम्ही जे सांगितलं की ह्या महाराष्ट्रातल्या 33,000 वर्क्सच्या प्रॉपर्टीज आहेत आणि ज्या रजिस्टर करायच्या आहेत त्या रजिस्टर तिथले खादिम किंवा मुजावर हे करणार. या 33,000 खादिम आणि मुजावरांकडे खरोखर त्यांचा ईमेल ऍड्रेस आणि मोबाईल फोन आहे का त्यांच्याकडे? असणं फार अशक्य त्यांचा आहे. ईमेल एक सिस्टीम पाहिजे जी त्या माणसाला त्याचा ईमेल आयडी बनवून देईल. एक काही लोक बसले पाहिजे. एक्झॅक्टली. आणि त्यामुळं हे जे काम आहे हे गाव पातळीवर तलाठी आपल्याकडे व्यवस्था आहे ना, महसूल खातं आहे आपल्याकडे. हो. आपण महसूल लोकांकडनं वसूल करतो, जमिनीची पट्टी घेतो. मग त्याच लोकांना या कामाला लावायला पाहिजे होतं. बरं, वक्फ बोर्डाने काही लोक प्रशिक्षित केलेले आहेत. वक्फ बोर्डाने काही लोक प्रशिक्षित केलेले आहेत. ते प्रशिक्षित झालेले लोक हे जाऊन लोकांना सांगतात, त्याचं ट्रेनिंग देतात. परंतु होतंय असं की त्यांनाच जर प्रॉब्लेम आला आणि त्यांनी जर का कंपनीच्या लोकांना विचारलं की याच्यामध्ये असा प्रॉब्लेम येतोय, तर त्यांना कंपनीकडून उत्तर मिळत नाहीये. मग आता त्याच्या आडातच नाही तर पोरात कुठून येणार? मग त्यालाच माहिती नाही वक्फ अधिकाऱ्याला किंवा वक्फच्या त्या कर्मचाऱ्याला, मग तो लोकांना काय सांगणार? याच्यामुळे काय होतंय की लोक जी चिडतायत ही वक्फच्या कर्मचाऱ्यांवर आपला राग प्रकट करतायत. मग ते कर्मचाऱ्यांच्या एक विनाकारण, काही कारण नसताना ह्या कंपनीमुळे लोकांच्या मनामध्ये, खास करून गोरगरीब अशिक्षित लोकांच्या मनामध्ये केंद्र सरकारच्या विरोधामध्ये राग भरला जातोय, ही व्यवस्था नसल्यामुळे. तर ह्याच्या सरकारने हे थोडं गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. मला एक सांगा, आता तुम्ही म्हटलात की 33,000 पैकी 1400 प्रॉपर्टीज रजिस्टर झाल्या आणि ज्या रिजेक्ट झाल्या त्यांना कळवलं सुद्धा गेलं नाही की ते आम्ही रिजेक्ट केलेल्या. बरोबर. आणि समजा असं आपण गृहीत धरू की महिना अखेरपर्यंत, म्हणजे अजून एकच महिना उपलब्ध आहे, तर महिना अखेरपर्यंत आणखीन 1400 रजिस्टर होतील. म्हणजे एकूण समजा 3,000 रजिस्टर झाल्या 33,000 पैकी. तर
ही मुदत संपल्यानंतर रजिस्टर होऊ न शकलेल्या 30,000 प्रॉपर्टीजचं स्टेटस काय असेल? दोन गोष्टी आहेत. सरकारने याच्यामध्ये सेक्शन 3 आलेला आहे नवीन ऍक्टमध्ये. त्याच्यामध्ये जर का उशीर झाला किंवा चुकीची माहिती दिली तर त्याच्यामध्ये 20,000 रुपये ते 1,00,000 रुपयापर्यंत दंडाचं प्रावधान केलेलं आहे. त्या मुतवद्दील लोकांना तो दंड होऊ शकेल. दुसरी गोष्ट की त्या जमिनीवरचा तो वक्फचा क्लेम हा प्रश्नांकित होऊ शकतो. वक्फचा म्हणजे वक्फचा नसतो. वक्फ म्हणजे त्या ट्रस्टचा जो जे समजा मस्जिद आहे त्या मस्जिदच्या ट्रस्टचा क्लेम. ते काय लोकांना काय वाटायला लागलंय की वक्फची जागा म्हणजे वक्फ बोर्ड म्हणजे काहीतरी एखादा माणूस वगैरे असतो त्याची ती जागा असते. आणि ते काही लोक कोणी ते वक्फ बोर्डाच्या विरोधात शिव्या देणारे व्हिडिओ वगैरे बनवतात. तर त्यांना माहित नाही की जसं चॅरिटी कमिशनर आहे तसाच एक चॅरिटी कमिशनर उर्दू भाषेमध्ये वक्फ आहे. तर ते वक्फची जागा होत नाही, ती त्या ट्रस्टचीच असते. मग ती त्या ट्रस्टची जागा आहे याच्यावरच प्रश्नचिन्ह लागेल जर हे झालं नाही. बरं, दुसरी गोष्ट याच्यामध्ये जे डॉक्युमेंट मागितलेले आहेत या कंपनीने डिझाईन करताना जे डॉक्युमेंट मागितलेले आहेत त्याच्यामध्ये डॉक्युमेंट मागितलेलं आहे वाकिफचं नाव, पूर्ण नाव. वाकिफ म्हणजे ज्यांनी ती जागा दान केली. वक्फची जागा म्हणजे ह्या चॅरिटीची जागा आहे, दान केलेली जागा आहेत. ज्या माणसाने दान केली त्याचं नाव. मग आता हे जे दान भारतामध्ये वक्फची सुरुवात 1200 वर्षांपेक्षा जुनी आहे. मग 1000 वर्षापूर्वीचं 900 वर्षापूर्वीचं ते वकफ करणाऱ्याचं नाव कुठनं आणायचं? मॅन्डेटरी आहे. बरं, दुसरं त्या ठिकाणी जी जागा आहे त्याचा वकफनामा मागितला जातो. मग 800 वर्षापूर्वी 900 वर्षापूर्वी 1000 वर्षापूर्वी कुठल्या भाषेत वकफनामा आहे? ती भाषा आज आपल्याच याच्यामध्ये प्रचलित आहेत का? ती भाषा प्रचलित आहे का? लोकांना ती येते का? वाचू शकतात का? हाच प्रश्न नाही, परंतु ते मॅन्डेटरी ठेवलेले. मग आता हे मॅन्डेटरी असल्यामुळे मग त्या वक्फ रजिस्टर होणार नाही. आणि तिथं खोटी माहिती भरली तर परत 20,000 रुपये ते 1,00,000 रुपयापर्यंतचा दंड. त्यामुळे लोकांना अडचण निर्माण होते. ही त्या कंपनीची चूक आहे. ज्या कंपनीने हे डिझाईन केले त्या कंपनीची चूक आहे. आणि सरकारची सुद्धा. सरकारने त्यांनी बनवलेला फॉर्मॅट ऍक्सेप्ट केला ना, त्यामुळे ही सरकारची सुद्धा 100% चूक आहे. आता तुम्ही जसं म्हणतात की वाकिफ 1000 वर्षापूर्वीचं 1000 वर्षापूर्वीची भाषा 1000 वर्षापूर्वीची लिपी हे आज कळेल का? तो एक्झॅक्टली तो प्रॉब्लेम खरं तर मोडी भाषेच्या बाबतीमध्ये आहे. म्हणजे मोडी भाषेमधली अनेक दानपत्र ही पेशव्यांच्या काळामधली आहेत. पण आज एवढंच सांगितलं जातं की हे पेशव्यांच्या काळामधलं दानपत्र आहे आणि एवढं म्हणण्यावरती ते ऍक्सेप्ट केलं जातं. ते कागदपत्र व्हेरीफाय केलं जात नाही, त्याचं भाषांतर करण्याचा प्रयत्न होत नाही, कारण होऊच शकत नाही. आज मोडी लिपी येणारा कोणीच नाहीये भारतात, एकही नाही. पण त्यांचं फक्त स्टेटमेंट हे ऍक्सेप्ट केलं जातं. इथं यांना 1000 वर्षापूर्वीच्या वाकिफचं जर नाव हवं आहे तर आजचा जो मुजावर किंवा खादिम नाव सांगतोय ते ऍक्सेप्ट करायला हरकत काय असायला पाहिजे? नाही, बरोबर आहे. विषय असा आहे की त्या जमिनीच्या 1860 मध्ये इंग्रज सरकारने संपूर्ण भारतामध्ये असलेल्या वक्फचं रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे आणि त्याचं एक रजिस्टर बनवलं. फक्त वक्फ नाही, सर्व धर्मीय ज्या काही इनाम जमिनी आहे, इनाम कमिशन नेमून 1860च्या इनाम कमिशनने सर्व धर्मीय जमिनीचं एक रेकॉर्ड बनवलेलं आहे. त्याला एलिनेशन रजिस्टर म्हणतात. तर ते फक्त एलिनेशन रजिस्टर जर कधी पार्ट म्हणून नोंदवलं तर त्या म्हणजे पुरावा म्हणून मान्य करण्यात आलं तरी देखील 40-50% जो आहे प्रश्न हा संपू शकतो, संपू शकतो. दुसरी गोष्ट की आपण म्हणतो की मोडी लिपीचे आणि याचे लोक नाहीयेत, तर आहेत पण ते बोटावर मोजणे एवढी आहेत. आणि त्यांनी केलेलं भाषांतर हे खरं आहे का हे तपासायला आपल्याकडे सिस्टीम नाही. होय. आणि आपल्याकडे भाषांतर करणाऱ्या लोकांनी केलेले घोटाळ्यांचा एक फार मोठा इतिहास आहे जो लोकांसमोर नाहीये. कारण कब्रस्तान असलं तर भाषांतर करणारा कब्रस्तानाचं भाषांतर स्मशान असं करतो. मग स्मशान असं भाषांतर केल्यानंतर येणारी लोक ते म्हणतात की हे तर स्मशान आहे, कब्रस्तान थोडी आहे. मग त्यातला वाद निर्माण होतात. असे वाद झालेले आहेत आणि हे साहजिक आहे. असं मला असं वाटत नाही की ते काही चुकीचं करतात, पण त्यांना चुकीचं गायडन्स मिळाल्यामुळे ते चुकीच्या मार्गाला जातात लोक.
मग अशाच प्रकारे पीर असतो. त्या पीरला पीर देव दर्गा, तर पीर देव मंदिर. मग आता हो असं हो ट्रान्सलेशन केल्यामुळे पीर देव मंदिर लिहिल्यानंतर मग ते म्हणतात की हा देव आहे आणि मंदिर लिहिलेलं आहे. 3 शब्द आहेत, पीर, देव आणि मंदिर. मग त्याच्यामध्ये 2 शब्द आमच्या बाजूने आहेत. मग किंवा अब्दुल्ला शाह बाबा पीर देव मंदिर, शिवापूरचे दर्गा आहेत. तर तिथं पण कमर अली दरवेश, त्यांचं कमर अली गुरुजी बाबा दरवेश. म्हणून नाव आहे. कमर अली दरवेश उर्फ गुरुजी बाबा. मग आता गुरुजी बाबा म्हटल्यानंतर लोकांच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. आपल्या लोकांनी जे अवलिया आले, पीर आले, त्यांना आपल्या भाषेत काहीही नावं दिली, काही नाव दिली, प्रेमाने साईबाबांचं आहे ते. प्यारे, प्यारे पीर, साईबाबा. तर असा विषय आहे. मग त्यामुळं हा गोंधळ नव्याने निर्माण होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं होतं. ती काळजी घेतली गेलेली नाही. मला एक सांगा की हा गोंधळ नव्याने निर्माण करणं आणि त्या निमित्ताने या असलेल्या जमिनी हडप करणं हा सरकारचा हेतू वाटतो का? सरकारवर आरोप जर कर लावला, म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाहीये की मी कुणा पैसे खाल्लेले नाहीयेत, माझ्यावर ईडीची एन्क्वायरी चालू नाही, काही नाहीये. परंतु सरकारवर जर का आरोप लावला की सरकार खराब आहे, तर सरकार 10-15 हजार कोटी रुपये खर्च करेल हे दाखवण्यासाठी की आम्ही खूप चांगले आहोत, आम्ही वाईट नाही आहोत. तर त्यामुळे सरकार गोरगरिबांचे पैसे जातील, शेतकरी आत्महत्या करतायत. तर त्यामुळे सरकारच्या विरोधात मला काही बोलायचं नाहीये. सरकार चांगले, जे अधिकारी आणि जी व्यवस्था या सगळ्या गोष्टी करते त्याच्यामध्ये लोक खराब आहेत. हे मला एक सांगा आता, कारण मला खूप स्पष्ट बोलायला आवडतं. या वक्फ अमेंडमेंटच्या काळामध्ये ज्यावेळेला ते बिल पास व्हायचं होतं त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे आणि RSS तर्फे एक प्रचंड मोठा प्रोपगंडा काही महिने सोशल मीडियावर चालवला गेला आणि या वक्फच्या नावाखाली कशा हिंदूंच्या जमिनी, कशा अमुक याच्या जमिनी या ताब्यात घेतल्या गेल्या, उद्या तुमच्या घरावरती वक्फ दावा करेल वगैरे वगैरे, असा खूप मोठा प्रोपगंडा केला गेला. त्यामुळे याच्या पाठीमागे डेफिनेटली पॉलिटिकल इंटरेस्ट होता हे आणण्याच्या पाठीमागे. हे म्हणजे हा कायदा पास होण्याच्या आधीपासून स्पष्ट आहे की याच्या मागे एक पॉलिटिकल अजेंडा आहे या निमित्ताने. आणि आज भारतामधला सर्वात मोठा हा जो आपण ज्याला म्हणतो लँड ऍसेट आहे, एक मोठ्या प्रमाणावरचा, हा वक्फकडे आहे, म्हणजे वक्फच्या अंतर्गत येतो. आता यात खूप गोष्टी आहेत खरं तर, आणि याचे सर्वोच्च न्यायालयात आणि वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये दावे पण प्रलंबित आहेत. बरोबर. पण एक मोठा प्रोपगंडा तयार करून हे दाखवून दिलेलं आहे की याचा मागे पॉलिटिकल अजेंडा आहे. आणि त्यामुळे ही सरकारच्या या भूमिकेबद्दल किंवा हा जो कालावधी देणं, सुप्रीम कोर्टामध्ये याचिका पेंडिंग असताना सुद्धा अशी एक वेबसाईट लॉन्च करणं, त्याच्याबद्दलची कुठलीही प्रसिद्धी न करणं, म्हणजे युट्यूबवर आम्ही व्हिडिओ टाकलेत याच्या जाहिराती टाकायला काय हरकत होती सरकारतर्फे? अदरवाईज सरकार हजारो कोटी रुपयाच्या जाहिराती देतं. पण या देशभरामधल्या लक्षावधी प्रॉपर्टीजचं रजिस्ट्रेशन केलं जावं यासाठी आम्ही असे 5 व्हिडिओ बनवलेले आहेत आणि ते अमुक अमुक लिंकवर टाकलेले आहेत. अशी सरकारने प्रसिद्धी का नाही केली? चांगला हेतू होता तर या चांगल्या हेतूसाठी त्यांनी काही हजार कोटी खर्च करायला हरकत नव्हती. तर ते काही त्यांनी हे केलेलं दिसत नाही. त्यांच्या यंत्रणेला प्रशिक्षित केलं नाही, दुसऱ्या यंत्रणेच्या प्रशिक्षणानंतर ते प्रत्यक्ष रजिस्ट्रेशन करायला जातात, तिथं ती कंपनीज रिस्पॉन्ड करत नाही. हे सगळ्या गोष्टी खूप संशयास्पद वाटतात आणि माझा अतिशय स्पष्ट मत आहे की या निमित्ताने रजिस्टर न झालेल्या सगळ्या प्रॉपर्टीज या जप्त करायच्या, कारण ते अधिकार जिल्हाधिकाऱ्याला देऊन टाकलेत ऑलरेडी, आणि जिल्हाधिकारी त्या जप्त करणार, तिथं त्या सरकारच्या ताब्यामध्ये घेऊन टाकणार. आणि खरोखर चॅरिटीच्या कामासाठी म्हणून ज्या जमिनी ज्या लोकांनी दान केल्या त्यांचा हेतू त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा पूर्ण होणार नाही, असंच आत्ता तरी हे चित्र दिसतंय. बरोबर आहे. पुण्यामध्ये जैन समाजाची 3 एकर जमीन गेली आणि त्याच्यानंतर जैन समाज हा फार योग्य प्रकारे रस्त्यावर आला आणि त्यावेळेस त्यांनी जो युक्तिवाद केला की दान केलेली जमीन ही एकदा दान केलेली जमीन ही विकली जाऊ शकत नाही, ती दानच आहे, आणि जो दान करतो त्याला देखील परत ती विकायची ते अनुमती नाहीये. आणि हा जो नियम आहे हा सर्व धर्मीय दानांना लागू होतो. असं पुण्यामध्ये पण काही प्रॉपर्टीज विकल्या गेल्या. तर पुण्यामध्ये पण देखील काही प्रॉपर्टीज बरोबर असा प्रकार झालेला आहे. देशभरामध्ये अशा प्रॉपर्टीजवर प्रकार झालेत.
तर अपेक्षा ही होती की ह्या प्रॉपर्ट्या वाचवल्या जातील. 2 अपेक्षा आहेत सरकारकडून. एक तर ही की ह्या प्रॉपर्टींचं रक्षण केलं जावं. दुसरी अपेक्षा आहे की हा जो फेक प्रोपगंडा केला जातोय की ह्या प्रॉपर्टी व बोर्ड बळकावतं, इव्हन रस्त्यावरच्या स्पीड ब्रेकरवर पण ते चादर टाकतील आणि म्हणतील आमची आहे, त्याला कोणी काही करू शकणार नाही. तर ह्या प्रोपगंडेच्या विरोधामध्ये सरकार म्हणजे एक सत्ता आहे. जशी सर्व अपत्य एका आईसाठी समान असतात, तशीच सरकारसाठी देखील सर्व धर्मीयतेची जनता प्रजा ही समान असते. हा राजधर्म आहे आणि ह्या राजधर्माचं पालन सरकारने करावं अशी किमान अपेक्षा आमची आहे. राजधर्माचं पालन करावं अशी अपेक्षा, राजधर्माचं पालन करावं अशी अपेक्षा वाजपेयींना पण होती, पण त्यांचा सुद्धा भ्रमनिरास झाला. प्रत्येक धार्मिक माणसाला असते की माणूस धर्माचं नाव घेतोय तर तो धार्मिक असावा. नाही, एक सेकंड, मी असं म्हणतोय की 2002 मध्ये वाजपेयींनी मोदींच्या शेजारी बसून अशी अपेक्षा व्यक्त केली होती की राजधर्माचं पालन केलं जावं, पण ते झालेलं नाही. त्याचं पालन हे आता गेली 23 वर्ष आपण पाहतोय. तीच अपेक्षा आज मी इथं बसून व्यक्त करतोय. त्यामुळे सरकार राजधर्माचं पालन करेल किंवा न्यायालय न्याय देईल या आताच्या काळामध्ये अंधश्रद्धा वाटायला लागलेल्या आहेत. तर या अंधश्रद्धांचं निर्मूलन व्हावं यासाठी माझं व्यक्तिगत असं मत आहे की या ही जी 1 महिन्याची मुदत आता उरली आहे, ही मुदत वाढावी यासाठी म्हणून काही कायदेशीर प्रयत्न केले जाणार आहेत का? केले जाणार आहेत, केले जात आहेत. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने एक अर्ज केला आहे सुप्रीम कोर्टासमोर, परंतु सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर सुनवाई घेण्यास नकार दिलेला आहे, तुर्तास घेण्यास नकार दिलेला आहे. ते पुढे घेतली जाईल आणि त्यावेळेस न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना बनवताना अनेक गोष्टी ते मार्ग सांगितलेत आणि त्याच्यामध्ये न्यायालयाचा हा एक मार्ग आहे. जे 4 स्तंभ आहेत लोकशाहीचे, त्याच्यामधला एक स्तंभ न्यायालयीन व्यवस्था देखील आहे. जर का हा स्तंभ कमजोर पडला तर मीडिया आहे, 4था स्तंभ लोकशाहीचा. जर का तो पत्रकारिता, जर का तो स्तंभ कमजोर पडला तर मग आर्टिकल 19(1) अंतर्गत आपल्याला आंदोलनं करता येतात. शांततापूर्ण आंदोलनं केली जावीत. शाहीन बाग जसं केलं तसं प्रत्येक पुन्हा, कारण हे इनडायरेक्टली जसं सीए माणसांची नागरिकता काढून घेण्याच्या बाबतीत होतं, तसं हे बिल वक्फ प्रॉपर्टीची म्हणजे दर्गा, मस्जिद, कबरस्तान, आसूडखाना, इमामबाडा, खानका, खैराती पीर, खैराती ट्रस्ट यांची प्रॉपर्टी काढून घ्यायच्या बाबतीत आहे की काय, असा प्रश्न लोक आम्हाला विचारू लागलेत. आणि हे पूर्वी बोलत नव्हते स्पष्ट, आता स्पष्ट बोलतायत. एक्झॅक्टली, म्हणजे हे मुस्लिम समाजाच्या प्रॉपर्टीज बळकावण्यासाठीची ही एनआरसी आहे. सीए एनआरसी जशी नागरिकत्वासाठी आहे, तशी ही मालमत्तेसाठी म्हणून काढलेली एनआरसी आहे अशा पद्धतीत. आणि मग आपण जसं म्हटलात की आंदोलन आणि प्रबोधन हे जे 2 महत्वाचे टप्पे संविधानाने आपल्याला दिलेले आहेत, तर हे निदान सुरुवातीला प्रबोधन अजून महिनाभराच्या काळात आणि त्यानंतर मग आंदोलनाचा मार्ग हे करण्यासाठीची मानसिकता ही आज समाजाची आहे का, तयारी आहे का? 100% मानसिकता बनलेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी या प्रकारचे जे आहे ना प्रोग्राम आयोजित केले जात आहेत. पुढच्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये आहे, इथं असेंब्ली हॉलमध्ये, आझम कॅम्पसमध्ये, नारायणगावला, तसेच वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे हे पुण्याचं पुणे बाबतीत झालं, परंतु संपूर्ण देशामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम घेतले जात आहेत, आयोजित केले जात आहेत. त्याच्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, जमियत उलेमा हिंद आणि याच प्रकारे काही सोशल वर्क करणारी लोक हे पुढाकार घेत आहेत आणि ते लोकांना झूम मिटिंगवर, इव्हन काल रात्री मी एक झूम मिटिंग अटेंड केली, त्या झूम मिटिंगवर देखील लोकांना सांगितलं जाते कसं रजिस्ट्रेशन केलं जावं आणि सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्या जात आहेत, जेणेकरून लवकरात लवकर रजिस्ट्रेशन पार पाडावं. एक जरी नकारात्मकतेचा संदेश गेला तर लोक रजिस्ट्रेशन करणार नाही आणि एक वेगळाच पेच निर्माण होईल. तर जितके जास्त रजिस्ट्रेशन होतील तेवढे करून घ्यायचे आणि राहिलेल्यासाठी वेळ वाढवून घेण्यासाठी कोर्टात जावं, असं माझं मत आहे की अशा प्रकारे जर का मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने केलं तर ते फार उपयुक्त ठरेल. नाही, हे खूपच महत्वाचं आहे आणि ही सगळी माहिती इतक्या सविस्तर कायदेशीर स्वरूपामध्ये सुद्धा तुम्ही आमच्याबरोबर दिलीत. इजी न्यूजच्या माध्यमातून ती लोकांपर्यंत सुद्धा जास्तीत जास्त जावी
पण माझं असं या निमित्ताने म्हणणं आहे की हा प्रश्न फक्त मुस्लिम समाजाचा नाही असं समजून जेवढे मुस्लिमेतर समाज आहेत आणि धर्म आहेत या सर्वांनी या आंदोलनाला पाठिंबा देणं गरजेचं आहे. बोधगयेमध्ये काय होतं हे आपण पाहतोय. बोधगयेमध्ये असंच महाबोधविहार जे आहे त्या ठिकाणी सुद्धा हिंदू ट्रस्टीजची बहुसंख्य नेमणूक करून त्या बोधगयेचं संपूर्ण स्वरूप पालटून टाकण्याचा प्रयत्न आज तिथं केला जातोय. त्या विरोधामध्ये बौद्ध समाज रस्त्यावरती उतरलेला आहे. मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये हे वक्फ बोर्डच्या नावाने आता जो काही प्रकार सुरू झालेला आहे तो, आणि म्हणून जैनांच्या बाबतीमध्ये पुण्यातच काही दिवसापूर्वी हा प्रकार घडला. मुंबईतही जैनांचं एक मंदिर पाडलं गेलं. त्यामुळे मला असं या निमित्ताने सर्वच दर्शकांना सांगायचं आहे की ही जागं होण्याची वेळ आहे. आणि या निमित्ताने आज पहिल्यांदा एक लक्षात घेतलं पाहिजे की शेजारच्या घरावरती संकटाची थाप पडली म्हणून आपण घरात बसून राहणं हे योग्य नाही. कारण आज जर घरात बसून राहिलो तर उद्या संकटाची थाप तुमच्या दारावर वाजेल. त्यामुळे आज शेजाऱ्याच्या घरावरती जर संकटाची थाप पडली आहे तर आज आपण आपलं दार उघडून त्याच्या मदतीसाठी जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे आंदोलन किंवा हे प्रबोधन या संबंधी करत असताना या सर्व आंदोलनाला इतर सर्व समाजांचा आणि धर्मांचा लोकांचा कार्यकर्त्यांचा पाठिंबा असणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण हुकुमशहा कोणालाही सोडत नसतो. त्यांनी जैनांनाही सोडलं नाही, त्यांनी बौद्धांनाही सोडलं नाही. ते आता मुस्लिम समाजाच्या मागे लागलेले आहेत. हे संकट प्रत्येकाच्या दारावर थाप मारेल आणि हे जर होऊ द्यायचं नसेल तर आज या सर्व आंदोलनांना पाठिंबा देणं, त्याचं समर्थन करणं, त्याच्या पाठीमागं उभं राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. समीरजी, तुम्ही पुन्हा एकदा तुमचे अगदी मनपूर्वक आभार. तुम्ही इजी न्यूजच्या या भागात सहभाग घेतला त्याबद्दल. इजी न्यूजचा हा व्हिडिओ सर्वांनी नक्की पहा. जास्तीत जास्त जणांनी हा लाईक करा. जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करण्याचा आग्रह करा. तुमची जोपर्यंत साथ आहे तोपर्यंत आम्ही सत्य सांगत राहू आणि सैतानांना शर्मिंद करत राहू. आजच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.